चला अगोदर जो आपला लेक्चर झालेला आहे याच्यामध्ये आपण नावाचे मुख्य 3 प्रकार पाहिले आहेत. त्याच्यामध्ये तुमचा सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नामाचे 3 प्रकार तुमचे झालेले आहेत. आजचा जो लेक्चर राहणार आहे तो आहे तुमचा साधित नामे. साधित नामे जो एक प्रकार पडतो तुमच्या नामांचा. जे काही नावांचे इतर प्रकार म्हणू शकता तुम्ही किंवा साधित नामे म्हटलं तरी चालेल. त्याच्यावर हा आजचा आपला लेक्चर राहणार आहे. याच्यानंतर तुमचा नाम चॅप्टर हा तुमचा संपून जाईल. म्हणजे साधित नामे जर घेतो म्हटलं तर त्याच्यानंतर नाम चॅप्टर काय राहणार आहे तुमचा संपून जाणार आहे. ठीक आहे. मग इथे साधित नामेमध्ये कोणकोणती प्रकारे पडतात. साधित नामे आता इथे साधित नामेमध्ये तुम्हाला 3 प्रकार दिले आहेत. एक राहील तुमचं विशेषण साधित, विशेषण साधित. त्यानंतर दुसरा प्रकार साधित मध्ये धातू साधित, धातू साधित. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे तुमचा साधित मध्ये अव्यय साधित. अव्यय साधित नाम, अव्यय साधित नाम, त्याच्यानंतर धातू साधित नाम आणि नंतर काय म्हणणार आहे तुम्ही विशेषण साधित नाम. हे साधितचे 3 प्रकार तुम्हाला आज पाहायचे आहे. याच्या अगोदर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे जे काही तुमचे मुख्य प्रकार होते यांचा काय केलेला आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे तुमचा तो आहे विशेषण साधित. आता विशेषण काय होते म्हटलं तर थोडक्यात अगोदर ते समजून घ्या. आता इकडे मी 10-12 उदाहरण लिहितो. 5 टोप्या, खडूस, म्हातारी, नंतर लबाड, कोल्हा, नंतर भित्रा, ससा, त्याच्यानंतर चूर, शिपाई, चांगला, मुलगा. आणि एक उदाहरण घेऊ नकटी मुलगी. एक उदाहरण घेऊ आपण नकटी मुलगी. आता इथे जर तुम्हाला जी काही इथे उदाहरण दिलंय याच्यामध्ये टोप्या जर घेतो म्हटलं तर हे नाव आहे. टोपी जर म्हटलं तर काय आहे नाव म्हणा किंवा नाम म्हणा हे सगळ्यांनाच माहित आहे. म्हातारी म्हटलं तर नाम, इकडे कोल्हा नाम, ससा, त्याच्यानंतर शिपाई, मुलगा आणि मुलगी हे सगळे काय दिलेले आहे तुम्हाला नाम दिलेले आहे. पण टोप्याबद्दल हा शब्द माहिती सांगत आहे तुम्हाला. किती टोप्या म्हटलं तर तुम्ही म्हणू शकता 5 टोप्या. म्हणजे हे त्याच्याबद्दल माहिती सांगत आहे. म्हणजे माहिती सांगणारा शब्द विशेषण राहतो. नामाबद्दल जर एखादा शब्द जर माहिती सांगत असेल तर तो काय राहणार आहे तुमचा विशेषण राहणार आहे. म्हणजे टोप्याबद्दल 5 हा शब्द माहिती देत आहे म्हणजे तो विशेषण राहणार आहे. म्हातारीबद्दल खडूस हा शब्द माहिती देत आहे. कशी म्हातारी आहे म्हटलं तर काय म्हणणार आहे खडूस आहे म्हणजे हा शब्द माहिती देत आहे म्हणजे तो विशेषण असायला पाहिजे. कोल्हाबद्दल माहिती देत आहे लबाड हा शब्द. कसा कोल्हा आहे लबाड आहे. भित्रा सुद्धा माहिती देत आहे. शिपाई कसा आहे म्हटलं तर शूर. शिपाई बद्दल शूर हा शब्द तुम्हाला माहिती देत आहे. त्याच पद्धतीने मुलगाबद्दल चांगला हा शब्द माहिती देत आहे. कसा मुलगा आहे तर चांगला म्हणजे तो विशेषण व्हायला पाहिजे. मुलगी कशी आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे की नकटी मुलगी आहे म्हणजे मुलगीबद्दल नकटी हा शब्द काय देत आहे माहिती देत आहे. म्हणजे नावाबद्दल माहिती सांगणारे शब्द विशेषण राहणार आहे. आणि हे सर्व शब्द नावाच्या अगोदर आलेले आहेत. हे सर्व शब्द काय झालेले आहे नावाच्या अगोदर आलेले आहे म्हणजे ते काय राहणार आहे तुमचे विशेषण राहणार आहे. 5 टोप्यामधला 5 हा विशेषण संख्या विशेषण होईल. ते तुमचं याच्यामध्ये समजतील तुम्हाला जेव्हा तुमचा विशेषण हा चॅप्टर राहील त्यावेळेस. पण सध्या नावाच्या अगोदर येत आहे म्हणजे तो विशेषण राहणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि नामाबद्दल माहिती सांगत आहे म्हणून तो विशेषण राहणार आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. नावाच्या अगोदर येत आहे म्हणून विशेषण आणि नामाबद्दल माहिती
देत आहे म्हणून काय राहणार आहे विशेषण. आता पहिला प्रकार पाहू आपण, की तुम्हाला आता व्यवस्थित समजून जाईल. मी इकडे उदाहरण लिहितो. पहिला उदाहरण घेऊ आपण. पहिलं उदाहरण लिहू इथे. त्या दृष्ट माणसाने, त्या दृष्ट माणसाने बरोबर डाव साधला, बरोबर डाव साधला. नंतर लिहू आपण त्या दृष्टाने, त्या दृष्टाने बरोबर डाव साधला. हे दोन्ही वाक्य जर पाहतो जर म्हटलं तर दोन्ही तुम्हाला मिनिंग सारखीच आहे दोघांची, बरोबर आहे. फक्त नाम जर विचारलं तर त्याच्यामध्ये थोडंफार फरक राहणार आहे, पण मिनिंग जर म्हटलं तर सारखंच मिनिंग राहणार आहे. आणखी एक उदाहरण लिहू इथे. एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता. आणि एक आणखी वाक्य घेऊ त्यालाच. एक म्हातारा, एक म्हातारा पायरीवर बसला होता. हे जर खालचे दोन्ही जर वाक्य पाहतो म्हटलं तर त्यांची मिनिंग सुद्धा काय राहणार आहे, सारखी राहणार आहे. आता इथे पहा, तुम्हाला अंडरलाईन देणार आहे पहिल्या वाक्यामध्ये दृष्ट खाली, आणि दुसरं जे वाक्य दिलेलं आहे त्याच्या खालचं तिथे दृष्टाखालीच अंडरलाईन. इकडे म्हातारा आणि इथे सुद्धा काय राहणार आहे, म्हातारा. तिथे म्हातारा म्हातारा खाली दोघांखाली अंडरलाईन. आता पहिलं जर वाक्य जर पाहतो म्हटलं तर त्याचं मिनिंग पहिले समजून घ्या. त्या दृष्ट माणसाने बरोबर डाव साधला. इकडे माणसाने म्हणत आहे, माणसाच्या अगोदर दृष्ट हा शब्द आलेला आहे. मी याच्या अगोदर सांगितलंय तुम्हाला, माणूस हा तुमचा नाव आहे, बरोबर आहे. मग त्याच्या अगोदर दृष्ट हा शब्द येत आहे म्हणजे तो त्याचा विशेषणच आला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात दृष्ट जर विचारलं तर तो का राहणार आहे, तुमचा विशेषण. एकदम सोपा आहे. तो काय आहे, विशेषण, कारण की तो नावाच्या अगोदर येत आहे. दुसऱ्या वाक्यात माणूस वगैरे तुम्हाला नाव दिलेलं नाही. दुसऱ्या वाक्याचं मिनिंग पहा तुम्हाला काय सांगत आहे. त्या दृष्टाने बरोबर डाव साधला. त्या दृष्टाने जर म्हटलं तर दृष्टाने मध्येच माणूस येत आहे. दृष्ट कोण आहे, माणूस. तिथे मिनिंगच तो निघत आहे की दृष्ट माणूस असायला पाहिजे म्हणून. पण दुसऱ्या वाक्यात दृष्ट हा जो काही शब्द राहणार आहे तो नामाचं कार्य करत आहे, पण दृष्ट हा मुळात विशेषण आहे. जर तुम्हाला नामाचा प्रकार जर विचारला तर तो राहील विशेषण साधित नाम, कारण की तो विशेषणापासून तयार होत आहे. विशेषण साधित, साधित याचा अर्थ होतो च्यापासून बनलेले. विशेषण पासून बनलेलं आहे म्हणून विशेषण साधित नाम म्हणायचं आहे. ठीक आहे. कारण की दृष्टाने जर म्हटलं तर त्याच्यामध्ये एक नाम तयार होत आहे, म्हणून तो काय राहणार आहे, विशेषण साधित नाम. दुसरं वाक्य सेम तेच राहणार आहे. एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता. आता इथे पहा, माणूसच्या अगोदर म्हातारा येत आहे म्हणजे हा इथे विशेषण असायला पाहिजे. हा काय असायला पाहिजे, विशेषण असायला पाहिजे. पण दुसरं वाक्य पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला माणूस वगैरे दिलेला नाही. दुसरं वाक्य जर पाहतो म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माणूस दिलेला नाही. एक म्हातारा पायरीवर बसला म्हणजे याचा अर्थ तोच होत आहे की म्हातारा माणूसच बसलेला आहे, बरोबर आहे. मग इथे माणूस जर म्हटलं तर माणूस इथे दिलेला नाही, म्हातारा दिलेला आहे, म्हातारामध्ये माणूस येणार आहे. मग हा म्हटलं तर इथे कशाचं कार्य करणार आहे, तुमचा विशेषणाचं कार्य करणार आहे, बरोबर आहे. आणि कोणतं विशेषण म्हटलं तर म्हातारा हा विशेषण आहे. कोणता नाम जर विचारलं तर म्हातारा विशेषण, त्याच्यापासून नाम तयार होत आहे म्हणजे हा राहील विशेषण साधित नाम. विशेषण साधित काय म्हणणार आहे तुम्ही, नाम म्हणणार आहे. जर समजून घ्या, विशेषणापासून जर तुम्ही नाम तयार करत असेल तर विशेषण साधित नाम असायला पाहिजे. ठीक आहे. एकदम सोपं आहे.
काही कठीण नाही. पहिले जे काही वरचे वाक्य आलेले आहे तुमचे त्याच्यामध्ये पहा तुम्ही व्यवस्थित ते नाम दिलेलं आहे. नामाच्या अगोदर विशेषण येत आहे म्हणजे तो फक्त विशेषण म्हणणार आहे तुम्ही. आणि जर नाम येत नसेल आणि विशेषण हे जर नामाचं कार्य करत असेल तर विशेषण साधित, कारण की त्याच्यापासून तयार होत आहे म्हणून विशेषण साधित नाम म्हणायचं आहे. आणखी दोन उदाहरण पाहू याच्यावर आपण. इथे पहा आणखी वेगळे उदाहरण तुम्ही म्हणू शकता की लबाड माणसाचं आमंत्रण. लबाड माणसाचं आमंत्रण जेवल्यावर खरे. जेवल्यावर खरे हे एक वाक्य. नंतर इथे माणूस काढून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही वाक्य म्हणणार आहे लबाडाचं. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरे. काय म्हणणार आहे? लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरे. आणखी एक उदाहरण घेऊ त्याच्यावर म्हणजे व्यवस्थित समजून जाईल तुम्हाला. जातीच्या सुंदर स्त्रियांना, जातीच्या सुंदर स्त्रियांना काहीही शोभते. काहीही शोभते असं एक वाक्य. आणि याला पुन्हा तयार करायचं आहे. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. ठीक आहे. आता बघा इथे अंडरलाईन राहणार आहे तुमची. पहिलं जे वाक्य दिलेलं आहे लबाड माणसाचं, इथे लबाड खाली अंडरलाईन, इथे सुद्धा लबाड खाली अंडरलाईन. इथे सुंदर आणि इथे काय म्हणणार आहे तुम्ही? सुंदरांना. इथे दोन खाली काय राहणार आहे तुमचे? अंडरलाईन राहणार आहे. आता पहिलं जे वाक्य दिलेलं आहे, जे पहिलं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला ते वाक्य पहा काय आहे. याच्यामध्ये दिलंय तुम्हाला लबाड माणसाचं. इथे माणूस जर म्हटलं तर हा नाम आहे आणि नामाच्या अगोदर लबाड हा शब्द येत आहे म्हणजे तो असायला पाहिजे विशेषण. म्हणजे पहिल्या वाक्यात लबाड कशाचं कार्य करतो म्हटलं तर विशेषण. दुसऱ्या वाक्यात तुम्हाला माणूस दिलेच नाही. वाक्य म्हणत आहे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं, म्हणजे इथे लबाड मध्येच तुमचा माणूस येत आहे. लबाड हा शब्द तुमचा विशेषण, त्याच्यापासून तुम्ही काय तयार करत आहे? नाम. म्हणजे तो असायला पाहिजे विशेषण साधित नाम. तो काय असायला पाहिजे? विशेषण साधित नाम. ठीक आहे. या पद्धतीने नंतर जातीच्या सुंदर स्त्रियांना काहीही शोभते. सुंदर विशेषण आहे, स्त्रियांच्या अगोदर सुंदर येत आहे म्हणून तो काय राहणार आहे? विशेषण. एकदम सोपं आहे. इथे म्हणणार आहे तुम्ही विशेषण. पण दुसरं वाक्य पहा. दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला स्त्रिया दिलेल्या नाही. दुसरं वाक्य म्हणत आहे तुम्हाला जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. त्याचा अर्थच हा होता आहे की जातीच्या सुंदरांना म्हणजे सुंदर माणसांना म्हणा किंवा सुंदर स्त्रियांना काहीही शोभते. म्हणजे तुम्ही विशेषणापासून काय तयार करत आहे? नाम तयार करत आहे. म्हणजे तो राहील विशेषण साधित नाम. विशेषण साधित नाम. ठीक आहे. आणखी एक वाक्य घेऊ वाटल्यास, एकदम क्लिअर समजून जाईल तुम्हाला. वेड्या माणसाशी जास्त बोलू नये. वेड्या माणसाशी जास्त वेळ बोलू नये. जास्त वेळ बोलू नये हे एक वाक्य. त्याच्यानंतर वेड्यांशी जास्त वेळ बोलू नये. आता इथे अंडरलाईन करायची आहे आपल्याला. पहिल्या वाक्यात वेड्या आणि दुसऱ्या वाक्यात कशा झाली? वेड्यांशी खाली अंडरलाईन करायची आहे. आता पहिल्या वाक्याचं जर मिनिंग जर पाहतो म्हटलं तर तुम्हाला दिसतच आहे. इथे माणूस हा शब्द आलेला आहे, माणसाच्या अगोदर वेडा हा शब्द आलेला आहे म्हणजे हा विशेषण असायला पाहिजे.
एकदम सोपं, कारण की नामाच्या अगोदर येत आहे म्हणजे तो विशेषण राहणार आहे, बरोबर. दुसऱ्या वाक्यात नाम आलेलाच नाही, पण वेड्यांशी जास्त बोलू नये, याचं मिनिंगच हे होत आहे की वेड्या माणसाशी जास्त बोलू नये, म्हणजे विशेषणाचा वापर नाम सारखा केलेला आहे, म्हणजे विशेषण साधित नाम, विशेषण साधित नाम. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही कठीण नाही त्याच्यामध्ये. जर विशेषण तुम्हाला क्लिअर जर दिला असेल तर तिथे तुम्ही पाहत आहे की त्याच्यानंतर लगेच नाव येत आहे, विशेषणानंतर लगेच काय येत आहे, नाम येत आहे, किंवा नामाच्या अगोदर विशेषण येत आहे असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि जे काही तुम्हाला विशेषण साधित नाम म्हणून वाक्य दिलेले आहे याच्यामध्ये नाम क्लिअर दिलेला नाही, म्हणजे विशेषणामध्येच तुमचा नामाचा वापर केलेला आहे, म्हणजे तो तुम्ही असं म्हणू शकता की विशेषण साधित नाम राहणार आहे. म्हणजे जर विशेषणाचा वापर नामासारखा केला तर तो विशेषण साधित नाम असा प्रकार होईल. सेम राहील धातू साधित नाम, याच पद्धतीने काय राहणार आहे, धातू साधित नाम. आता त्यांची उदाहरण पहा समोर कोणत्या पद्धतीने दिलेलं आहे तुम्हाला. इथे किती वाक्य, चालणे आरोग्यासाठी. आता याच्यावर पण सर्वात जास्त क्वेश्चन विचारले, धातू साधित नाम जे आहे ना तुमचा सिद्ध नामाचा प्रकार, याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन विचारले आजपर्यंत, सर्वात जास्त याच्यावरच आहे, धातू साधित नाम. धातू साधित नाम सर्वात जास्त क्वेश्चन तुमच्या धातू साधित नामावर प्रश्न आजपर्यंत पाहिलेले आहे मी. आता बघा, चालणे आरोग्यासाठी चांगले असते. चांगले असते. त्याच्यानंतर हे क्लिअर दिसत आहे का तुम्हाला स्क्रीन, आणि आवाज सुद्धा क्लिअर येत आहे का ते एक वेळा सांगा बरं मेसेज मध्ये. त्याच्यानंतर कालचे जेवण छान झाले. नंतर त्याचे बोलणे मला आवडत नाही. त्याच्यानंतर पोहणे शरीरासाठी, पोहणे शरीरासाठी चांगले असते. आता इथे बघा, इथे अंडरलाईन करू आपण, इथे चालणे खाली, त्याच्यानंतर जेवण, इथे बोलणे, आणि इथे अंडरलाईन करू पोहण्यासाठी. आता इथे बघा, आता हा कर्ता किंवा जो काही तुमचा कर्म ओळखा म्हणून एक कर्ता आणि कर्म ओळखा म्हणून एक तुमचा काय आणखी एक तुमचा मराठीमध्ये व्याकरणमध्ये प्रकार आहे की वाक्यातील कर्ता ओळखा किंवा कर्म ओळखा म्हणून.
धातुसाधित नाम जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्यामधूनच यावं लागेल. म्हणजे क्लिअर तुम्ही असं सांगू शकत नाही की हा तुमचा कर्ता आहे किंवा नाम आहे म्हणून. आधी ते बाद चालणे वाक्य एक तर तुम्ही कर्ता कशावरून ओळखू शकता, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून देतो की वाक्य ज्याच्याबद्दल माहिती देत असेल काय म्हणणार आहे, वाक्य ज्याच्याबद्दल माहिती देत असेल तो वाक्यातील काय राहतो, कर्ता राहतो. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती देत असतो तो काय राहतो, वाक्यातील कर्ता असतो. आता इथे पहा, पहिले जे वाक्य दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता, चालणे आरोग्यासाठी काय चांगले असते. आता इथे पहिलं जे काही तुम्हाला वाक्य दिलं आहे याच्यामध्ये माहिती देत आहे तुम्हाला चालण्याबद्दल. माहिती कशाबद्दल देत आहे, चालण्याबद्दल. चालणे आरोग्यासाठी चांगले असते, जे काही संपूर्ण वाक्य आहे तो माहिती देत आहे चालण्याबद्दल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा वाक्यातील काय राहणार आहे, उद्देश राहणार आहे. आणि उद्देश जो राहतो तोच काय राहतो, नाम राहतो. उद्देश हाच काय राहतो, वाक्याचं नाम राहतो. आता चालणे जर म्हटलं तर चालणे हा तुमचा क्रियापद होऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणणार आहे की चालणे हा क्रियापद आहे म्हणून. पण हा क्रियापद कधी तयार होतो तुमचा, जर समजून घ्या तुम्ही धातूमध्ये जर ने प्रत्यय मिळत असेल, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला धातू, याच्यामध्ये धातू, धातू साधित, तुमचं क्रियापद, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्ही एकदम कन्फ्युज होऊन जाताल. चालनेमध्ये तुम्ही सरळ सरळ उत्तर लक्षात ठेवा की हा धातू साधित नाम आहे म्हणून. तो क्रियापद मध्ये किंवा कर्ता आणि कर्म ओळखामध्ये तुम्हाला सेपरेट मध्ये समजून जाईल. हा तुमचा धातू साधित नाम, धातू साधित नाम. कारण की जो काही क्रियापद आहे तुमचा धातूपासून तयार होत आहे. इथे तुम्हाला सांगून देतो वाटल्यास, चाल हा तुमचा धातू, चाल हा काय आहे, तुमचा धातू आहे. धातूमध्ये जर तुम्ही ने प्रत्यय मिळत असेल तर हा तुमचा क्रियापद तयार होते. काय तयार होतो, तुमचा क्रियापद. चालमध्ये तुम्ही ने हा प्रत्यय मिळत आहे आणि चालणे हा तुमचा काय क्रियापद तयार होत आहे. चालणे हा काय क्रिया तयार होत आहे, तुमचा क्रियापद तयार होत आहे. पण इथे चालणे हा तुमचा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून तो या वाक्यामध्ये क्रियापद नाही. पण धातूपासून क्रियापद तयार झालेला आहे आणि इथे तो वाक्यात नामाचं कार्य करत आहे म्हणून तो धातुसाधित नाम होईल. दुसरं वाक्य, कालचे जेवण छान झाले. संपूर्ण वाक्य तुमचं जेवणाबद्दल माहिती देत आहे, बरोबर आहे. कालचे जेवण छान झाले, जेवणाबद्दल माहिती देत आहे. आणि इकडे हा जर म्हटलं तर हा राहील तुमचा धातू साधित नाम. हा का राहील, धातू साधित नाम. त्याचे बोलणे मला आवडत नाही. इथे संपूर्ण वाक्य तुमचं बोलण्याबद्दल माहिती देत आहे. किंवा आवडणारे काय म्हटलं तर बोलणे, न आवडणारे म्हणू शकत नाही कारण की नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्याला अगोदर होकारार्थी करा. त्याचे बोलणे मला आवडते. आवडणारे काय म्हटलं तर बोलणे. बोलणे हा तुमचा काय आहे, क्रियापद. म्हणजे शब्द तुमचा क्रियापद राहणार नाही तो, कारण की तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. धातूपासून तयार झालेला आहे म्हणजे हा काय राहणार, तुमचा धातू साधित नाम. हा राहील तुमचा धातू साधित नाम. त्याच्यानंतर पोहणे शरीरासाठी चांगले असते. आता चांगले असणारे काय म्हटलं तर तुम्ही पोहणे म्हणू शकता. म्हणजे हा सुद्धा इथे काय धातू साधित नाम. हा सुद्धा काय राहणार तुमचा धातू साधित नाम राहणार आहे. त्याच्यामध्ये आणखी तुम्ही वाक्य म्हणू शकता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. याच्यामध्ये धातू साधित नामे पहा कोणकोणती राहील, देणाऱ्याने हा आणि इकडे काय घेणाऱ्याने, हे दोन्ही सुद्धा काय राहणार आहे, हे दोन्ही काय राहणार आहे, तुमची धातू साधित नाम राहणार आहे. दुसरं आणखी एक वाक्य घेऊ, आईने ज्वारीचे दळण केले. इथे दळण खाली अंडरलाईन, हा तुमचा धातू साधित नाम याच्यामध्ये.
नंतर काल दोघांचे भांडण झाले. इथे भांडण खाली अंडण, भांडणे म्हणजे तुमचा क्रियापद, भांड या धातूपासून भांडण तयार झालेला आहे म्हणजे तो तुमचा धातू साधित नाम. हे सर्व वाक्य सांगत आहे मी तुम्हाला. इथे आणखी एक वाक्य घेऊ. त्याचे किंवा त्याने म्हणा, त्याने चेंडूकडे धाव घेतली. त्याने चेंडूकडे धाव घेतली. हा धाव सुद्धा का राहणार आहे तुमचा धातू साधित नाव, कारण की धावणे हा क्रियापद आणि धावणे क्रियापद तुमचा धाव धातू पासून तयार होत आहे म्हणजे सर्वच्या सर्व का राहणार आहे तुमचे धातू साधित नाम राहणार आहे. ठीक आहे, हे लक्षात राहील. आता एक तुमचा त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे तो तुमचा अव्यय साधित नाम. बरोबर आहे. तिसरा कोणता राहणार तुमचा अव्यय साधित. ते एकदम सोपं आहे. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की अव्यय साधित नाम कधी राहील म्हणून. हा तुमचा सिद्ध मधला तिसरा प्रकार अव्यय साधित नाम म्हणून. अव्यय साधित नाम. आता याच्यामध्ये उदाहरण पहा तुम्ही. उदाहरण अशी दिसेल तुम्हाला. त्याच्या बोलण्यात नेहमी परंतुचा वापर होतो. इकडे परंतु खाली अंडरलाईन करू आपण. भारताच्या संघाची वाहवा झाली. वाहवा खाली अंडरलाईन. पाकिस्तानच्या संघाची छीथू झाली. आता हे 3 वाक्य घेऊ आपण. आधी तेव्हा पहिलं वाक्य पहा काय म्हणत आहे. त्याच्या बोलण्यात नेहमी परंतुचा वापर होतो. इथे जर पाहतो म्हटलं तर सर्वात जास्त फोकस तुमचं परंतु शब्दावर राहणार आहे, कारण की कशाचा वापर होतो तर काय म्हणणार आहे परंतुचा वापर होतो. म्हणजे संपूर्ण वाक्य माहिती तुमच्या परंतु बद्दल होत आहे. त्याच्या बोलण्यात नेहमी परंतुचा वापर होतो. किंवा वापर काय होतो म्हटलं तर काय म्हणणार आहे परंतु हा शब्दाचा काय होतो वापर होतो. परंतु हा जो काही राहणार आहे तुमचा अव्यय आहे. परंतु काय आहे तुमचा अव्यय. उभयान्वयी अव्यय पाहिलं असेल, 2 वाक्य जोडायच्या वेळेस तुम्ही उभयान्वयी अव्यय वापरता. बरोबर आहे. मग हा उभयान्वयी अव्यय आहे म्हणजे अव्यय आहे. अव्ययाचा वापर तुम्ही नाम म्हणून करत आहे म्हणजे तो राहणार तुमचा अव्यय साधित नाम. हा का राहणार तुमचा अव्यय साधित नाम. दुसरं वाक्य, भारताच्या संघाची वाहवा झाली. काय झाली म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे वाहवा. म्हणजे इथे संपूर्ण वाक्य तुमचं वाहवा बद्दल माहिती देत आहे. वाहवा काय आहे म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे की केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणजे अव्यय आहे. अव्ययाचाच वापर नाम म्हणून म्हणजे तो राहणार तुमचा अव्यय साधित नाम. त्याच्यानंतर पाकिस्तानच्या संघाची छीथू झाली. छीथू सुद्धा तेच राहील तुमचं अव्यय म्हणून आणि याचा वापर तुम्ही नाम म्हणून करत आहे. आणि तुम्हाला जर विचारलं नामाचा प्रकार कोणता म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे अव्यय साधित नाम व्हायला पाहिजे. म्हणजे इथे हे तुमचे जे काही नामाचे इतर सिद्ध म्हणून 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार का राहणार आहे तुमचे इथे क्लिअर होईल. ठीक आहे, 3 प्रकार का राहणार आहे तुमचे क्लिअर होईल. बरोबर आहे. आता इथे कधी कधी काय होतो की तुम्ही एका अक्षराचा सुद्धा वाक्यात नाम म्हणून वापर करता. म्हणजे एकच अक्षर दिलेलं आहे आणि त्याचाच वापर काय करता तुम्ही नाम म्हणून करता. आता ते 1-2 वाक्य सांगतो तुम्हाला समजून. इथे तुम्ही असं म्हणू शकता की शुभ कार्याचा आरंभ शुभ कार्याचा आरंभ
आरंभ म्हणजे सुरुवात, स्त्रीने करावा, स्त्रीने करावा. त्याच्यानंतर त्याच्या, त्याच्या नाही त्याला, त्याला ग ची बाधा आहे, त्याला ग ची बाधा आहे, असं दुसरं वाक्य. आणि एक वाक्य घेऊ, म चा काना, म चा काना नीट दिसत नाही, म चा काना नीट दिसत नाही. इथे अंडरलाईन राहील तुमचा स्त्री खाली, इथे ग, आणि इथे कशासाठी खाली राहणार आहे, म खाली. आता संपूर्ण वाक्य पहा. शुभ कार्याचा आरंभ स्त्रीने करावा, स्त्री म्हणजे गणपती, गणपतीने करावा. जे काही तुम्ही शुभ कार्य करत असेल, कोणताही कार्यक्रम करत असेल, तर सर्वात अगोदर तुम्ही काय गणपतीची आठवण म्हणा किंवा तिची पूजा करता. म्हणजे शुभ कार्याचा आरंभ स्त्रीने करावा, म्हणजे ती स्त्री हा जो काही दिलेला आहे तो वाक्यातील काय राहणार आहे, नाम. एकच अक्षर दिलेला आहे पण तो काय राहणार आहे, तुमचा नाम राहील, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याला ग ची बाधा आहे. कशाची बाधा म्हटलं तर ग, ग बद्दल संपूर्ण वाक्य माहिती देत आहे, म्हणजे तो सुद्धा काय राहणार आहे, तुमच्या वाक्यामध्ये नाम राहणार आहे. म चा काना नीट दिसत नाही, म वर संपूर्ण वाक्य फोकस करत आहे, म्हणजे तो काय राहणार आहे, वाक्यातील नाम राहणार आहे. म्हणजे असं 100% नाही होणार की तुम्हाला वाक्यामध्ये नामच देणार आहे म्हणून. कधी कधी वाक्यामध्ये एकच अक्षर येतो, पण तो एकच अक्षर काय राहणार आहे, तुमचं वाक्यामध्ये नामाचं कार्य करतो. म्हणून इथे स्त्री, ग आणि जे काही म दिलेलं आहे ते वाक्यात काय राहणार आहे, नामाचे कार्य करत आहे, म्हणजे ते काय राहणार आहे, तुमच्या वाक्यामध्ये नाम राहणार आहे. ठीक आहे, राहील लक्षात. एकदम सोपं आहे ते. त्याच्यामध्ये बाकीची इतर तुम्हाला नाम दिसतच नाही, म्हणून ते कठीण नसल्यासारखं आहे. आता पहा थोडं की वाक्यामधील नाम कसे ओळखावे. कधी तुमचं सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, त्याच्यानंतर सिद्धवाले नाम, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित, आणि एक अक्षर सुद्धा असतात, ते सुद्धा तुम्हाला नामाची कार्य दाखवतात. मग नाम कसे ओळखावे म्हटलं तर मी तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगतो. एकदम सोपं आहे, व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देत असेल तर तुम्हाला समजून जाईल. इथे एक वाक्य घेऊ आपण, एक वाक्य घेऊ, वाघाने ससा पकडला, वाघाने ससा पकडला. आता इथे पहा, पकडणारा कोण म्हटलं तर हा वाघ आहे, वाक्यातील कर्ता. वाघ कोण आहे, वाक्यातील कर्ता. कर्ता हा वाक्यातील नाम असतो, कर्ता हा वाक्यातील काय असतो, नाम असतो. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला वाक्यातील नाम ओळखा, म्हणजे वाक्यात जर तुम्हाला कर्ता दिला असेल तर वाक्यातील कर्ता हा नाम राहणार आहे. काय पकडला म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे ससा, ससा आहे वाक्यातील कर्म, ससा काय आहे, वाक्यातील कर्म. आणि कर्म सुद्धा वाक्यातील नाम असतो. म्हणजे या एकाच वाक्यात तुम्हाला दोन नामे दिलेली आहेत. एकाच वाक्यामध्ये किती नामे दिलेली आहेत तुम्हाला, दोन. वाक्यातील कर्ता सुद्धा नाम असतो आणि वाक्यातील कर्म सुद्धा काय असतो, नाम असतो. म्हणजे वाक्यात किती नाम दिलेली आहे म्हटलं तर तुम्ही किती म्हणणार आहे, दोन नामे दिलेली आहे. हे एक. त्याच्यानंतर एक वाक्य घेऊ आपण, आजकाल यंत्राचा खूप वापर होतो, आजकाल यंत्राचा खूप वापर होतो. आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इथे जो काही साचीचे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहे, साचीचे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहे, याच्या अगोदर सुद्धा नाव असतो आणि याच्या नंतर सुद्धा नाव असतो. म्हणजे इथे यंत्र हा एक नाव आहे, आणि इकडे खूप जर म्हटलं तर हा सुद्धा काय राहणार आहे, किंवा हा
थोडं मागे पुढे झाला तुमचा. इथे वापर करा आणि इकडे खूप करा. म्हणजे हा वापर सुद्धा काय राहणार आहे, वाक्यातील नाम राहणार आहे. आणि यंत्र सुद्धा वाक्यातील काय राहणार आहे, नाम. म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाम किती दिलेले आहे, तुम्हाला 2 दिलेले आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणणार आहे, चाचीचे षष्टी विभक्ती असेल म्हणजे इथे नाम, त्याच्यानंतर चा, ची, चे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लगेच काय येतो, तुमचा नाम येतो. म्हणजे चाचीची विभक्तीच्या अगोदर सुद्धा नाम येणार आहे आणि चाचीची विभक्तीच्या नंतर सुद्धा काय येणार आहे, तुमचं नाम येणार आहे. हे एक नाम ओळखण्याची पद्धत म्हणणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर सत्तेपुढे शहाणपणा, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. इथे पुढे हा तुमचा शब्दयोगी अव्यय आहे. आणि एक वाक्य घेऊ, पक्षी, पक्षी झाडावर बसला. इथे वर हा सुद्धा काय आहे, तुमचा शब्दयोगी अव्यय आहे. मग इथे तुम्ही म्हणणार आहे की शब्दयोगी अव्यय ज्याला लागून आलेला असेल तो वाक्यातील काय राहतो, तुमचा नाम राहतो. म्हणजे इथे शब्दयोगी अव्यय लागलेला आहे तुमचा पहिल्या वाक्यामध्ये सत्तेला. पहिल्या वाक्यामध्ये कशाला लागलेला आहे, सत्तेला. म्हणजे इथे सत्ता जर म्हटलं तर हा काय राहणार आहे, वाक्यातील नाम. ही एक ओळखण्यासाठी म्हणत आहे, हा वाक्यातील नाम होईल. ठीक आहे. इथे हा सुद्धा वाक्यातील काय आहे, नाम आहे. म्हणजे ज्याला शब्दयोगी अव्ययाचे प्रत्यय लागलेले आहे ते वाक्यातील काय राहणार आहे, नाम राहणार आहे. हेडिंग वर लिहून घ्या वाटल्यास. शब्दयोगी अव्यय लागलेला शब्द नाम असतो. म्हणजे ज्याला शब्दयोगी अव्ययाचे प्रत्यय लागलेले असते ते काय राहणार आहे, वाक्यातील नाम राहतात. आणखी त्याच्यामध्ये सोपं की ज्याला विभक्तीचे प्रत्यय लागलेले राहतात ते सर्व वाक्यातील नाम राहतात. इथे सागराने प्रतिसाद दिला, सागराने प्रतिसाद दिला. इथे पहा शब्दयोगी अव्यय प्रत्यय लागलेला आहे ने, हे सागर वाक्यातील काय राहणार आहे, नाम म्हणणार आहे तुम्ही. आणखी काकांना नमस्कार सांगा, काकांना नमस्कार सांगा. इथे ना प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा सुद्धा वाक्यातील काय राहणार आहे, नाम राहणार आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय ज्याला लागलेले आहे ते नाम राहणार आहे आणि विभक्तीचे प्रत्यय ज्याला लागलेले आहे ते सुद्धा काय राहणार आहे, नाम राहणार आहे. इथे लिहून घ्या वाटल्यास, विभक्तीचे प्रत्यय नामाला लागतात. ठीक आहे. म्हणजे ज्याला विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहेत ते काय राहतात, वाक्यातील नाम राहतात. इथे नाम हा चॅप्टर तुमचा कंप्लीट होईल. एकदम सोपा चॅप्टर आहे तुमचा नाम. व्हिडिओ जवळपास 4 ते 5 व्हिडिओ झालेले आहे आणि याच्यानंतर तुमचा नामावरच दुसरा जो काही प्रकरण आहे त्याचा आपण सुरुवातीला लिंग घेऊ आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे वचन घेऊ. नाम चॅप्टरवर बारीक बारीक गोष्टी ज्या काही तुमच्या लहानात लहान गोष्टी आहेत ते सर्वच्या सर्व मी समजून सांगितलेले आहे. मुख्य प्रकार सुद्धा सांगितले, सिद्ध प्रकार सुद्धा सांगितलेले आहे, साधित प्रकार सुद्धा सांगितलेले आहे. त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर विशेष नाम म्हणून, विशेष नामाचा वापर जे काही तुमचे भावाचक नाम म्हणून होतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. व्यवस्थित 3-4 वेळा व्हिडिओ पहा आणि जे काही तुम्ही नोट्स वगैरे बनवत असेल ते व्यवस्थित चांगल्या नोट्स बनवा, जेणेकरून समोर तुम्हाला काय व्हायला पाहिजे, त्या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजे. पुढचा लेक्चर आपण कशाचा घ्यायचा आहे, लिंग हा चॅप्टर घेऊ. त्याच्यानंतर वचन चॅप्टरला सुरुवात करायचा आहे. इथे नाम प्रकरण तुमचा संपेल आणि जो काही तुमचा लेक्चर राहील म्हणजे पुढचा भाग आपण उद्याच्या क्लासमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे.